संपूर्ण सुनील तटकरे जे आता आहेत खासदार आहेत ते कुठेतरी त्यांना ही गोष्ट माहिती होती का की उद्या आज शपथविधी होणार आहे, त्याच्यानंतर 12 तारखेला हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहे, कुठेतरी अंधारात ठेवलं तटकरेंनी असं वाटतंय का? नाही, तसं म्हणता येणार नाहीये. प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे, छगनजी भुजबळ ह्या वरिष्ठ नेत्याला या गोष्टीची सर्व कल्पना होती. त्यामुळे मला नाही वाटत की कुणी जाणून बुजून कुणाला अंधारात ठेवल्याचा हा प्रश्नच येत नाही. एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच विदित असेल की ज्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चहापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूरखुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती. हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे. तर पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्याशी बैठक घेतलेली आहे आणि त्यानंतर पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांना बैठकीतली माहिती देखील दिलेली आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर देवगिरी या बंगल्यावर सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल, भुजबळ यांची बैठक सुरू आहे. अजूनही सगळे नेते देवगिरीवरच आहेत. 2 वाजता बरोबर विधिमंडळ पक्षाची राष्ट्रवादीची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांना नेता म्हणून त्यांची निवड केली जाणार आहे. तर या सगळ्या घडामोडी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडतायत. पार्थ पवार सध्या बारामतीमध्येच आहेत आणि त्यांनी शरद पवारांशी जवळपास 1 तास इथे चर्चा केली आहे. शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये आपण या सगळ्या संदर्भात अनभिज्ञ असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर पार्थ पवार हे बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पोहोचले. आणखी एक महत्त्वाची बातमी, तटकरे, प्रफुल्ल पटेल विधान भवनाकडे आता रवाना झालेले आहेत. छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे देखील विधान भवनाकडे रवाना झाले. राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक या ठिकाणी होणार आहे. देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते आता विधान भवनामध्ये दाखल होत आहेत. विधान भवनात थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.